पूजा मोरे यांच्या उमेदवारीवरून जोरदार रणकंदन माजलेल्या भाजपनं नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर पूजा मोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि आता त्या बोलतायत. थेट जाऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. मी छत्रपती संभाजीराजांसोबत आहे. एका घरामध्ये दोन विचार असू शकतात, एका घरामध्ये दोन भूमिका असू शकतात. माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती. मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत मी आहे, राहील. मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी स्वराज्यामध्ये सोबत आहे, स्वराज्यासोबत राहील. पण आपसूक कुठे ना कुठे तर ती पॉझिटिव्ह वेव त्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो. मराठा आरक्षणात काय केलंय, त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्यात येत नाही, परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहे. संभाजीराजांनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय मला त्रास दिला नाही किंवा मला जे काही सामावून घेतलं तिच्यासाठी मी पळत होतो, त्यावेळी त्यांच्यावर जो काही प्रेशर होता तो त्यांनी सहन केला, मला समजून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, महाराज साहेब तुमच्याशी प्रामाणिक राहील. सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील. परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याविषयी चुकीचे मॅसेज गेले. त्या चुकीच्या मॅसेज म्हणजे आमच्या खऱ्या पद्धतीच्या समाज सुधारणेमध्ये आमचे बंधू तुषार दामगुडे यांनी मोठी भूमिका, त्यांच्या आणि सहकार्याने भूमिका पार पडली. त्याबद्दल मी त्यांचा देखील आम्ही दोघं नवरा बायको आभार मानतो. तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिला, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. ती पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगत. थँक्यू सर्वांची कार्यकर्त्यांची मी माफी मागतो. हा लढा आता चालू राहील. तुम्ही जे ताईच्या पाठीमागे राहिले ताईच्या राहतील, माझ्यासोबत आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागील 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या निरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21 वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याचे पोटचे होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यासाठी अनेक आंदोलने केली. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये असं पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आयुष्यात सुद्धा पाहिजे नाही. पण शेतकऱ्यासाठी मी माझं आयुष्य झोपून दिलं. आणि आई तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्या अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी करावी लागली. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं लढत असताना अनेक कार्यकर्ते पाहिले की ज्यांना मोठं होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाठी खाल्ल्या. त्यावेळेस माझ्या मुली टाकली पाहिजे. भाजपच्या उमेदवार पूजा मोरे या ओक्साबोक्शी रडतायत. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही भाजपवर धोरणात्मक टीका केली होती आणि त्यानंतर त्यांना ट्रोल्सचा सामना करावा लागला होता. आणि अखेर त्याच पूजा मोरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपमध्ये असलेले कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांनी या उमेदवारीला विरोध केला आणि अखेर भाजपमधल्या नाराजीची दखल घेत पूजा मोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रमाणाच्या बाहेर पडले, तसं लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा फक्त शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि शहरामध्ये शेतकरीच नाही. तर ही निवडणूक लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला आणि आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी मध्ये बसले असतील, पण आम्हाला निर्यात झाले. आमच्या लगेच रक्त चळवळ होती.
संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो, महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही 8 दिवस थांबलो, लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघतात. तो हल्ला झाल्यानंतर 1 तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर 2-4 तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो. त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस मी ती क्लिक दिलेली होती, कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची अखंडता ही मोडून काढायची आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले. परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं. परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु मी ज्या पॉवरफुलीसाठी भूमिका मांडली ती पॉवरफुली नंतर खाली जाऊ शकली नाही, कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला बढावा दिला जात नाही. आणि त्याचा विक्टीम मी झाले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही, अनेकांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जातात, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानपिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते. त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाची व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला. त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल, त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कोणतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलण्यास सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली आहे. विक्टीम याचा बळे मी आज ठरलेलं आहे. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे, भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पटवलं जाते. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा, पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावापुढे मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं. त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे. तर शेतकरी पूजा मोरे यांना धानोरी या प्रभागातून भाजपनं उमेदवारी दिली होती आणि त्यांच्या उमेदवारीला स्थानिकांचा विरोध होता. पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर काही चिथावणीखोर वक्तव्य केली होती आणि ती वक्तव्य सरकार विरोधातली आणि भाजपच्या विरोधातली होती असा दावा करण्यात आला आणि त्या आशयाचे काही व्हिडिओज स्थानिक स्तरावर पसरवण्यात आले आणि त्या अनुषंगानं विरोध वाढत गेला आणि अखेर त्यांची उमेदवारी मागे घेण्याची पाळी आली आणि याच सगळ्या मुद्द्यावर त्या भाष्य करतायत. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.